नमस्कार बालमित्रांनो, मी सौमंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, आपणा सर्वांचे इयत्ता 4थीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते. विषय परिसर अभ्यास 1 मधील भूगोल. बालमित्रांनो, आपण नकाशा आणि खुणा या पाठाचा अभ्यास करत आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण आराखडा, नकाशा यामध्ये काय फरक असतो ते अभ्यासलेलं आहे. आज आपण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पाठ क्रमांक 14 नकाशा आणि खुणा. पुढील भागाकडे आपण आता वळणार आहोत. जरा डोके चालवा. तुमच्या समोर एक नकाशा दिलेला आहे. त्या नकाशातील चुका शोधा व त्यांना गोल करा. पहा, इथे तुमच्या स्क्रीनवर हा नकाशा दिसतोय. इथे पहा, शीर्षक दिलेले आहे नकाशाच्या उजव्या बाजूला. तन्वीचे घर व परिसर हे या नकाशाचं शीर्षक आहे. त्याच्या खाली प्रमाण दिलेलं आहे आणि त्याच्या खाली सूची दिलेली आहे. पहा. मग आता आणखी कोणकोणत्या गोष्टी इथे दिलेल्या नाहीयेत बरं? तुमच्या लक्षात येतंय का? शीर्षक आहे, प्रमाण आहे, सूची आहे, त्याचबरोबर इकडे दिशाचक्र दाखवलेलं आहे. पण या व्यतिरिक्त आणखी काही चुका आहेत. मग त्या कोणत्या बरं? शोधा बरं. समजतंय का तुम्हाला? बरोबर. पहा, इथे एका माणसाची आकृती इथे दाखवलेली आहे. बघा, चित्र दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आणखी काय दिसतंय तुम्हाला? कार दाखवलेली आहे. आपण पाहिलेलं होतं की नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ प्राणी, पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी. हो की नाही? मग हा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये हलणारे हे घटक दाखवलेले आहे. म्हणजे मग ही काय झाली? नकाशातील चूक आहे. अजून काय काय दिसतंय बघा बरं. तुम्ही चुका शोधा आणि मला सांगा. पहा आता बालमित्रांनो, समोर तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळे व वाहतूक मार्ग या विषयाचा नकाशा दिलेला आहे. महाराष्ट्राचा नकाशा आहे. या नकाशात काय काय दाखवलेलं आहे? प्रमुख पर्यटन स्थळ, तुम्ही फिरायला जाऊ शकाल अशी स्थळं आहेत. वाहतुकीचे मार्ग दाखवलेले आहेत. हो की नाही? आणि त्या ठिकाणी तिथे तुम्हाला खाली सूचीमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रमुख स्थानक कोणत्या चिन्हाने दाखवलेले आहे, जिल्हा मुख्यालय कोणत्या चिन्हाने दाखवलेलं आहे. बघा, इथे लेणी कशी दाखवलेली आहेत. किल्ल्यांसाठी इथे खूण दिलेली आहे. पहा. हो की नाही? त्याचबरोबर या ठिकाणी विमान वाहतूक केंद्र दिलेलं आहे. हो की नाही? गरम पाण्याचा झरा, बंदर, राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्ग. हो की नाही? ही सगळी सूची दिलेली आहे. मग आता ह्या नकाशाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. तो नकाशा पाहून पहा. आता नकाशाचा विषय काय आहे? शीर्षक काय आहे? नाव काय आहे? तर महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळ व वाहतूक मार्ग. हो की नाही? मग आता इथे काय काय सांगितलेलं आहे पाहूया बरं आपण. पहा, आता तुम्ही बारीक अभ्यास करा. ह्या नकाशाचा बारकाईने निरीक्षण करा. इथे दाखवलेला आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारा अरबी समुद्र. हो की नाही? निळ्या रंगाने दाखवलेला आहे. पहा. आणि हा संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा. मग आता इथे तुमच्या नकाशावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहा. आपल्या राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये सागरी किल्ले आहेत म्हणजे जलदुर्ग आहेत, डोंगरी किल्ले आहेत म्हणजे गिरिदुर्ग आहेत, आणि भुईकोट म्हणजे मैदानी किल्ला
असे अनेक प्रकारचे किल्ले आहेत. मग या नकाशामध्ये आलेले सर्व किल्ले आहेत ते किल्ले असलेल्या जिल्ह्यांची तुम्ही नावं लिहायची आहे. मग फॉर एक्झाम्पल आता सागरी किल्ले, कोणकोणते सागरी किल्ले आहेत बरं महाराष्ट्रामध्ये? तर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. मग ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहे? त्या जिल्ह्यांची नावं तुम्ही लिहायची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव येईल. मग गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले. मग डोंगरी किल्ले तुम्ही इतिहासामध्ये शिकलेले आहात. डोंगरी किल्ले कोणते आहे? शिवनेरी आहे, हो की नाही? त्याच्यानंतर प्रतापगड, सिंहगड. आता पुढे आणखी तुम्ही शिकणार आहात आणखीन किल्ले. मग हे जे गिरिदुर्ग, गिरी म्हणजे डोंगर, डोंगरी किल्ले आहेत. मग हे आता शिवनेरी किल्ला तुम्ही शिकलेले आहात. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बरोबर, शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. त्याचबरोबर अकोट, परांडा, कंधार, औसा, हो की नाही, हे जे आहेत की नाही, हे भुईकोट किल्ले आहेत. आणि मग असे हे सगळे किल्ले कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येतात त्याची नावं तुम्ही शोधायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे गरम पाण्याचे झरे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत ते लिहायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे ना, इथे ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचा झरा आहे. मग आता वज्रेश्वरी येथे आहे म्हणजे तो इथे ठाणे जिल्ह्यात आहे. मग आता ठाणे जिल्ह्याबरोबर अजून कोणकोणते जिल्हे आहेत? तर रायगड, जळगाव, यवतमाळ, ओके, ते तुम्ही शोधून लिहायचे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय आपल्या राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये लेणी आहेत त्या जिल्ह्यांची नावे अधोरेखित करा. अधोरेखित म्हणजे तुम्ही अंडरलाईन करायची आहे. मग लेणी असलेले जिल्हे कोणते? औरंगाबाद, प्रसिद्ध लेणी शिकलो ना आपण इतिहासामध्ये, अजिंठा वेरूळची लेणी. त्याच्यानंतर रायगड, हो की नाही, नाशिक. मग ते तुम्ही तिथे अंडरलाईन करायचे आहे. त्यानंतर नकाशातील बंदर असणारे जिल्हे शोधा आणि त्यांच्या नावाभोवती अशी खूण करा म्हणजे गोल करा म्हटलेलं आहे. मग आता बंदर म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्रात, ज्या किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी जहाज बोटी थांबतात, हो की नाही, त्या ठिकाणाला काय म्हणतात? बंदर म्हणतात. मग आता मुंबई हे तर प्रसिद्ध बंदर आहे, माहिती आहे तुम्हाला. मग आता मुंबई हे बंदर कोणत्या जिल्ह्यात येतं? तर अर्थातच मुंबई जिल्ह्यामध्ये येतं, हो की नाही. मग अजून अशीही काही बंदरं आहेत. मग ती बंदरं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येतात? मग ते तुम्ही तिथे शोधायचे आहे आणि लिहायचे आहे, हो की नाही. मालवणचं सुप्रसिद्ध बंदर आहे, श्रीवर्धन, हरणे, हो की नाही, ही बंदरं आहेत. मग ही जी बंदरं आहेत ही बंदरं, रत्नागिरीचं पण आहे. मग ही जी बंदरं आहेत ही कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येतात त्या जिल्ह्यांची तुम्ही नावं लिहायची आहे. सूचीतील माहितीचा वापर करून मानव निर्मित आणि नैसर्गिक घटकांची वर्गवारी करा. मग आता सूचीमध्ये तुम्हाला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा तुम्ही वापर करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मानव निर्मित घटक कोणते आणि नैसर्गिक घटक कोणते. आता बघा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की नकाशातील रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, लेणी, किल्ले, विमानतळ हे सगळे मानव निर्मित आहे. कारण हे मानवाने स्वतः तयार केलेले आहेत. मानवाने लेणी स्वतः कोरलेली आहेत दगडांमध्ये, रेल्वे मार्ग तयार केलेले आहेत, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ हे मानवाने तयार केलेले आहे. मग नैसर्गिक घटकांमध्ये काय येईल बरं? तर नैसर्गिक घटकांमध्ये तुम्हाला साधारणपणे समुद्र, गरम पाण्याचे झरे, हो की नाही. समुद्र हा निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. ती गरम पाण्याचे झरे हे काही मानवाने तयार केलेले नाहीये. मग अशा पद्धतीने तुम्ही या सूचीतील माहितीचा वापर करून मानवनिर्मित गोष्टी आणि नैसर्गिक गोष्टी किंवा घटक, मानवनिर्मित घटक आणि नैसर्गिक घटक अशी वर्गवारी करायची आहे, ओके. त्यानंतर पुणे कोल्हापूर शहरांदरम्यान राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग आहेत. मग यापैकी कोणता मार्ग कमी अंतराचा आहे ते तुम्ही वहीमध्ये नोंदवायचं आहे. त्या ठिकाणी पुणे आणि कोल्हापूर या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग आहे. त्यापैकी राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा कमी अंतराचा आहे. त्यानंतर गोंदिया चंद्रपूर लोहमार्ग तुम्ही गिरवायचा आहे आणि त्यावरची जी स्थानकं आहेत ती स्थानकं तुम्ही त्या नकाशामध्ये पाहून तिथे नोंदवायची आहेत. म्हणजे तिरोडा, तुमसर रोड, कामठी,
उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल ही सगळी त्या गोंदिया चंद्रपूर लोहमार्गावरील स्थानकं आहेत. ती तुम्ही नकाशात शोधून तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. ओके, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. काय करावे बरे? जेकबला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे. त्याला परिसरात खालील गोष्टी दिसल्या. यापैकी कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात? तुम्ही त्याला मदत करा. आता पहा, घर, त्यानंतर उडणारा कावळा, पोलीस स्टेशन, गाई, टपाल कार्यालय, म्हशी, शाळा, मोटारगाडी, चौक, रस्ता, टॉवर, रेल्वे गाडी, रेल्वे स्टेशन आणि शेत. आता आपल्याला माहितीये, नकाशा जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्या नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही. म्हणजे अर्थातच उडणारा कावळा, गाई, म्हशी, मोटार गाडी, रेल्वे गाडी हे आपल्याला नकाशात दाखवता येणार नाही. हो की नाही? कारण ते हलणारे घटक आहेत. आलं का लक्षात तुमच्या? मग बाळांनो, आज आपण काय शिकलो? तर नकाशातील नैसर्गिक व मानव निर्मित घटक ओळखणे. नैसर्गिक म्हणजे काय? जे निसर्गतः उपलब्ध आहेत असे घटक, आणि मानव निर्मित म्हणजे जे मानवाने तयार केलेले आहेत असे घटक. आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानव निर्मित दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टी पण आहेत आणि मानवाने तयार केलेल्या गोष्टी सुद्धा आहेत. नकाशा तयार करत असताना विशिष्ट खुणांचा वापर केला जातो. त्याचबरोबर आपण हेही पाहिलं होतं की विविध रंगांचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की नकाशा तयार करत असताना खुणांना खूप महत्त्व आहे. कारण ह्या खुणांच्या आधाराने, विशिष्ट रंगांच्या आधाराने आपण नकाशामधील विविध गोष्टी शोधू शकतो आणि नकाशाचा अभ्यास करू शकतो. बालमित्रांनो, समजलाय का तुम्हाला पाठ? ओके. मग खालील स्वाध्याय सोडवा. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सागरी किल्ले कोणते? महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले कोणते? नंतर महाराष्ट्रात बंदर असणारे जिल्हे कोणते? त्यानंतर महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत? आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे, आपल्या राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लेणी आहेत? बालमित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहेत आणि मला पाठवायची आहे. संपूर्ण धडा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि मला पाठवा. बाय बाय. धन्यवाद.